पुरुषांना सेक्स करताना फीलिंग्ज असतात का? इमोशनल कनेक्शन पुरुषांसाठी सुद्धा महत्त्वाचं असतं का? का पुरुषांसाठी सेक्स फक्त फिजिकल शरीराशी रिलेटेडच असतो? तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे मॉडेल पाहिलं, डॉक्टर रोझमेरी बेसन यांनी बनवलेलं, तर ते स्त्रियांना ऑब्झर्व्ह करून बनवलं होतं. परंतु लक्षात आलं, की ते सगळ्याच जेंडरसाठी लागू होतं. म्हणजेच स्त्रियांप्रमाणे पुरुषांना सुद्धा भावनिक गरज असते किंवा सेक्समध्ये इमोशनल इंटिमसी, भावनिक कनेक्शन हवं असतं. परंतु होतं काय, की आपल्याकडे लहानपणीपासून पुरुषांना इमोशन्स व्यक्त करायच्या नाहीत, असं शिकवलं जातं. म्हणजे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा अशा ज्या छान इमोशन्स असतात किंवा रडणं, एखाद्यासाठी तळमळणं, ह्या सगळ्या इमोशन्स दाबून टाकायच्या. कारण त्या इमोशन्स बायकी असतात, असं आपल्याकडे शिकवलं जातं. पुरुषांवर ओझं टाकलं जातं, की स्ट्राँग बनायचं, मर्द बनायचं, कंट्रोलमध्ये राहायचं आणि डॉमिनेट करायचं. तर अशा या चुकीच्या कंडिशनमुळे पुरुषांना इमोशन्स व्यक्तच करता येत नाही किंवा कुठेतरी ते इमोशनल कनेक्शन तोडायला पाहतात किंवा मी खूप इंडिपेंडंट आहे, मला अशा दुर्बल भावनांची गरज नाही, असं काहीतरी बोलायला शिकतात. जेव्हा आपल्या या बेसिक भावनिक गरजा आहेत किंवा इमोशनल कनेक्शन आहे, तेच जेव्हा नाकारलं जातं, काहीतरी चुकीच्या समजांना बळी पडून पुरुष भावनाच व्यक्त करत नाहीत, तेव्हा त्याचे वाईट परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतात. म्हणजे मग शारीरिक विकार जडतात, मानसिक विकार जसं की नैराश्य आहे किंवा प्रचंड राग येणं आहे, तर हे सगळं होऊ शकतं. तसेच वर्कहॉलिक होतात माणसं किंवा मग व्यसनं लागतात, दारू असेल किंवा स्मोकिंगची सवय असेल आणि मग पार्टनर सोबत जर तुमचं इमोशनल नातं नसेल, तर त्याचा परिणाम सेक्शुअल लाईफवर पण होतो. आणि मग काहीतरी वरवरची उथळ नाती शोधली जातात. त्याच्यामध्ये बिलकुल समाधान मिळत नाही. उलट मग स्वतःला पण हर्ट होतं आणि दुसऱ्याला पण हर्ट केलं जातं. म्हणूनच अशा चुकीच्या समजांना बळी पडण्याऐवजी सायन्स समजून घेतलं पाहिजे आणि आपल्याला जे हवंय, आपल्या मनात जे येतं त्या भावना व्यक्त कशा करायच्या, निरोगीपणे एखाद्यासोबत नातं कसं डेव्हलप करायचं, हे जर आपल्याला येत नसेल, घरातून शिकवलं गेलं नसेल, तर आपण काउन्सिलरची मदत घेऊन ते शिकू शकतो. आपल्या मित्र-मैत्रिणींशी हे बोलू शकतो किंवा आपला जो कोणी पार्टनर असेल, त्याशी प्रामाणिकपणे बोलू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं, की पुरुषांना सुद्धा असतात का भावना? आणि सेक्समध्ये पुरुष सुद्धा इमोशनली कनेक्ट होतात का? तुमचा अनुभव नक्की सांगा. सुख स्टेशनला नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ तुमच्या पार्टनर सोबत शेअर करा, फ्रेंड सोबत शेअर करा.